गेली 15 दिवसापासून पवार कुटुंबियावरती विजय शिवतारे सतत टीका करतायत। तर या भूमिकेकडे आणि आता त्यांनी त्यांची भूमिका बदलली, त्या भूमिकेकडे कसं पाहता? नाही, विजय शिवतारे साहेब आमच्यावर टीका करणार आम्ही विरोधात आहोत। अजितदादा हे महायुतीमध्ये आहेत, सत्तेत आहेत, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, तसंच फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळे तीन पक्षाच्या या सरकारमध्ये ते दोघंही सत्तेत आहेत आणि मग सत्तेत असणाऱ्या नेत्यावर ते जर बोलत असतील तर मग वरदास्त कोणाचा आहे? कुणी त्यांना परवानगी दिली होती का ते स्वतःच बोलत होते? आणि एवढे दिवस बोलल्यानंतर आता त्यांनी परत माघार घेतली। आज प्रेस कॉन्फरन्स आहे असं आम्हाला कळतं आहे, त्यात काय ते बोलतात आपल्याला बघावं लागेल। विषय आमचा नाहीच आहे, कारण आम्ही विरोधात आहे, आमच्याबद्दल ते बोलणारच। पण सत्तेत तुमच्यावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता, ते सुद्धा नेत्याबद्दल, आणि तुम्ही बोललेले व्हिडिओ आता डिलीट कसं करणार? आता ते डिलीट करता येणार नाही। त्यामुळे तुम्ही बोललात ते लोकांमध्ये गेलं, लोकांना पटलं नाही पटलं तो त्यांचा विषय। पण आता काही केलं तरी लोकांना माहिती काय करायचं, तुतारी वाजवायची आणि सुप्रियाताईंना निवडून आणायचं। शरद पवार गटाची यादी अजून जाहीर झालेली नाही, आज जाहीर होणार होती, काय 4 वाजता होईल असं कळतं। अजित पवार कुटुंबियात एकटे पडलेत असं आपल्याला वाटतं? नाही, पवार कुटुंब जिथं आहे तिथं आहे, लोक जिथं आहेत तिथं आहेत, कार्यकर्ते जिथं आहेत तिथं आहेत। दादा स्वतःच वेगळे झाले आणि वेगळ्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली। त्यामुळे एकटं पडण्याचा निर्णय हा दादांनी स्वतः घेतलेला आहे। त्यामुळे तो त्यांचा विषय। पवार कुटुंब आणि लोक आणि महाराष्ट्राचे जनता आणि कार्यकर्ते आणि स्वाभिमानी पदाधिकारी हे जिथं आहेत तिथं आहेत। सुप्रिया सुळेंना आता आपण दौरा करताय, सुप्रिया सुळेंना या परिसरामध्ये कसा प्रतिसाद वाटतो? जबरदस्त, म्हणजे खूपच जास्त, आणि ताईंना इथून 100% लीड मिळणार आहे। मी आता फुरसुंगी भागामध्ये आहे आणि ह्याचं प्रमुख कारण म्हणजे हे जे सगळे पदाधिकारी आहेत, सर्व पक्षाचे पदाधिकारी आता एकत्रित आलेत, मनापासून हे सर्व प्रचारामध्ये मग्न झालेले आहेत, कष्ट घेत आहेत, कार्यकर्ते कष्ट घेत आहेत। पूर्णपणे क्रेडिट इथं असणारे पदाधिकारी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, तसंच इथली जनता यांना ते जाणार आहे। बाकी कोणालाही ते जात नाही। सुप्रियाताईंचं काम। आढळरावांनी नुकताच राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे, तर या भूमिकेकडे त्यांच्या आपण कसं पाहतो? आता आढळराव साहेबांनी पूर्वी दादांबद्दलचे जे काही वक्तव्य केलेत ते आता सोशल मीडियावर यायला लागले। ते वक्तव्य केल्यानंतर असं वाटत होतं कधीच दादांबरोबर ते येणार नाही, पण दादांच्या पक्षातच आता त्यांनी प्रवेश केला। आता ही जी दुटप्पी भूमिका आहे त्यांचीसुद्धा आणि दादांनीसुद्धा जी घेतलेली भूमिका, ज्याच्यामध्ये पूर्वी साहेबांच्या बाजूली बोलायचे, 60% साहेबांच्याबद्दलच हे सर्व नेते बोलत होते आणि आता अचानक BJP बरोबर जाऊन BJPच्या नेत्यांचं गुणगान ते गात आहेत। त्यामुळे हे दुटप्पी भूमिका लोकांना आवडत नाही, कुटुंब फोडलेलं आवडत नाही, पार्टी फोडलेलं आवडत नाही। त्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की लोक भाजपच्या आणि भाजपच्या मित्रपक्षाच्या विरोधात आहेत। धन्यवाद दादा। तर हे होते रोहित पवार। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।